नमस्कार. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात सगळे? मजेत? मागच्या वीकमध्ये काही कारणास्तव लेक्चर घेऊ शकलो नव्हतो, तर आता ह्या वीकमध्ये आपण घेणार आहोत. लेक्चर चालू करायच्या अगोदर थोडं 2 मिनटं तर आपण याच्या अगोदर 1-2-3 टॉपिक घेतले, जसं की सिलॉग घेतलं थोडं शॉर्टमध्ये, त्याच्यानंतर आपण अल्फा न्यूमरिक सिरीज घेतल्या, त्याच्यानंतर थोडं कोडिंगचा न्यू पॅटर्न घेतला, वेगवेगळे घेतले. विद्यार्थ्यांची डिमांड होती की आपण थोडंसं इनपुट आउटपुट चालू करावं, तर आज इनपुट आउटपुट घेतोय. इनपुट आउटपुटचा बेसिक पॅटर्न आज घेऊयात आणि उद्या आपण इनपुट आउटपुटचा न्यू पॅटर्न घेणार आहोत. तर इनपुट आउटपुटचं बेसिक एकदा पहिलं समजून घेऊ, म्हणजे न्यू पॅटर्न समजून घ्यायला आपल्याला सोपं जाईल. आता इनपुट आउटपुट म्हणजे एका प्रकारचा रॉ डेटा असतो. रॉ डेटाला एका स्ट्रक्चरल फॉर्मॅटमध्ये आणणे याला आपण रॉ इनपुट आउटपुट म्हणतो. आता जसं की फॉर एक्झाम्पल एखादं घ्यायचं झाल्यास मी फक्त सुरुवातीला एखादा नंबर घेऊया, नंबर नंतर अल्फाबेट नंबर दोन्ही मिक्स वगैरे वेगवेगळ्या व्हरायटी असतात त्याच्यामध्ये. तर सुरुवातीला फक्त काही नंबर घेतो, 52 असेच रॅन्डम नंबर घेतो, एक 5-7 52, त्याच्यानंतर समजा असं घेतो 87, 19, त्याच्यानंतर समजा असं घेतो 23, 19, 95, आणखी समजा 64, 32, त्याच्यानंतर 71, आणखी एखादा नंबर घेऊ वाटल्यास फॉर एक्झाम्पल 48 असे नंबर घेतले. आता हा रॉ डेटा झाला आपल्यासाठी, याला आपण इनपुट म्हणतो. रॉ डेटा म्हणजे याला कसल्याही प्रकारची सिक्वेन्सने असं जसे पाहिजे तशा पद्धतीने मी घेऊन टाकले. रॉ डेटा झाला, पूर्णपणे रॉ डेटा. आता आउटपुट म्हणजे काय असतं की हा जो दिलेला डेटा याला काहीतरी स्ट्रक्चरल फॉर्मॅटमध्ये अरेंज करणे. आता स्ट्रक्चरल फॉर्मॅटमध्ये अरेंज करणे म्हणजे आता हा दिलेला डेटा व्यवस्थित आला पाहिजे. आता काय जनरली जे चालतं, जनरली जे विचारलं जातं एक्झाममध्ये, आता नवीन पॅटर्नमध्ये थोडं वेगळं यायला लागलं, पण जो बेसिक पॅटर्न होता की याला एकतर असेंडिंग ऑर्डरने घ्यायचं किंवा डिसेंडिंग ऑर्डरने घ्यायचं. तर आता काय करूयात आपण, हे जे इनपुट आहे याला मी आउटपुटमध्ये कन्वर्ट करतो. आउटपुटमध्ये कन्वर्ट करत असताना हे जे दिलेले नंबर आहे, ह्या दिलेल्या नंबरला आपल्याला असेंडिंग ऑर्डरने अरेंज करायचं. आता असेंडिंग ऑर्डरने अरेंज करायचं असेल तर पहिला नंबर येईल 19, 19 नंतर आपल्यासाठी येईल समजा 23, 23 नंतर येईल 32, 32 नंतर येईल 48, 48 नंतर येईल 52, 52 नंतर येईल आपल्यासाठी 64, 64 नंतर येईल 71, 71 नंतर येईल आपल्यासाठी 87, 87 नंतर आपल्यासाठी येईल 95. आता हे झालं आपल्यासाठी आउटपुट. तर आपण स्ट्रक्चरल फॉर्मॅटमध्ये अरेंज केलं. पण आता हे आउटपुट आपल्याला जसं दिसतं तसं एकाच स्टेपमध्ये भेटलेलं नसतं. याच्यासाठी काही स्टेप आपल्याला पाळाव्या लागत असतात. त्या स्टेप नेमक्या वेगवेगळ्या फॉर्मॅटमध्ये असू शकतात, वेगवेगळे अरेंजमेंट असू शकतात. आता जसं की स्टेप म्हणायचं झाल्यास त्या कशा येऊ शकतात, तर मी असं म्हणेल की आता पहिली स्टेप आपण घेऊया. आता जसं मी तुम्हाला असं म्हणलं की मला हे असेंडिंग ऑर्डरने अरेंज करून पाहिजे. आता असेंडिंग ऑर्डरने अरेंज करून पाहिजे म्हटल्यानंतर सगळ्यात पहिला विचार आपल्या मनात काय आला की 19 ला समोर घ्यायचं आहे. मग मी 19 ला समोर घेतलं, बरोबर. आता 19 ला समोर घेतलं, 19 ला मी थोडंसं टिक करतो, त्याच्या डोक्यावरती टिक करतो, 19 ला समोर घेतलं. बाकीचे सगळे नंबर ॲज इट इज जशाला तसे लिहिणार आहोत आपण. आता बाकीचे सगळे नंबर ॲज इट इज जशाला तसे लिहिणार आहोत, म्हणजे 19 नंतर आपण 52 जशाला तसा लिहिला, 87 जशाला तसा, त्याच्यानंतर 23 जशाला तसा, 95 जशाला तसा, त्याच्यानंतर 64 जशाला तसा, 32 जशाला तसा, 71 जशाला तसा, 48 जशाला तसा. ही झाली आपली फर्स्ट स्टेप, पहिली स्टेप. याला आपण पहिली स्टेप म्हणू. आता सेकंड स्टेपकडे जाऊ. सेकंड स्टेपमध्ये मला काय पाहिजे, 19 नंतर कोण पाहिजे, इथं आउटपुटकडे बघायचं आहे आपण. 19 नंतर आपल्याला कोण पाहिजे, 23 पाहिजे. तर मग आता 19 नंतर आपण घेतलं 23, आता 23 ला कट करतो. आता उरलेलं जे इनपुट आहे, उरलेलं इनपुट आपण ॲज इट इज जशाला तसं घेणार आहोत. ॲज इट इज जशाला तसं म्हणजे कोण उरलं सांगा आता, 52, 87, त्याच्यानंतर 95, 95 नंतर 64, 32, त्याच्यानंतर 71, 71 नंतर 48, ॲज इट इज जशाला तसं घेतलं आपण. ही झाली आपली सेकंड स्टेप. आता थर्ड स्टेपकडे जाऊया. तर थर्ड स्टेप 19, 23, 32 नंतर आपल्या 23 नंतर आपल्याला कोण पाहिजे, 32 पाहिजे. मग 32 घेऊया, 19, 23, 32. आता 32 ला कट करतो, 32 ला इथे घेतलं. आता उरलेलं इनपुट पुन्हा आपण ॲज इट इज जशाला तसं.
आता जसं तसं म्हणजे कोण कोण राहिलेलं आहे, 52 राहिला आहे, 87 राहिला आहे, त्याच्यानंतर 95 राहिला आहे, 64 राहिला आहे, 71 राहिला आहे, त्याच्यानंतर 48 राहिला आहे. हे झालं आपलं जसं तसं. आता चौथ्या स्टेपकडे जाऊयात. आता चौथ्या स्टेपमध्ये काय येईल, 19, 23, 32, 48. आता 32 नंतर आपल्याला कोण पाहिजे, 48 पाहिजे. ती होईल आपल्यासाठी चौथी स्टेप. 19, 23, 32, 52, 87 नंतर 9 सॉरी आता इथं 32 नंतर आपल्याला कोण पाहिजे होता, 48. मग 48 घेतला. इथं 48ला कट करूया. 48ला कट केलं. कोण कोण राहिले आपल्यासाठी, बाकीचे जशात तसे घेऊन टाकू. हा 48 आहे, 52, त्याच्यानंतर 87, त्याच्यानंतर 95, 64, 71 ॲज इट इज जसं तसे घेतले. ही झाली आपली चौथी स्टेप. आता पाचव्या स्टेपमध्ये आपल्याला काय पाहिजे, पाचव्या स्टेपमध्ये आपल्याला पाहिजे की 48 नंतर आपल्याला 52 पाहिजे. पण आता तुम्ही जर याच्यामध्ये थोडंसं व्यवस्थित लक्ष द्याल, 19, 23, 32, 48, 52 म्हणजे 52 हा काय झालाय पाचव्या स्टेपमध्ये ऑटोमॅटिक, चौथ्या स्टेपमध्ये ऑटोमॅटिकली अरेंज झाला. म्हणजे त्याच्यासाठी आपल्याला एक्स्ट्रा स्टेप द्यायची गरज नाही, हा ऑटोमॅटिकली अरेंज झालेला आहे. तर मग अशा वेळेस आपण काय केलं पाहिजे, पुढचा जो कोण आपल्याला 52 नंतर कोण पाहिजे, 64 पाहिजेत. मग आपण 64ला कन्सिडर करावं लागेल. ती होईल आपल्यासाठी पाचवी स्टेप. म्हणजे 19, 23, 32, 48, 52, 52 कट केला. आता 52 ऑलरेडी चौथ्या स्टेपमध्ये कट झालेला होता. म्हणजे आपल्याला पाचव्या स्टेपमध्ये कोण घ्यायचा होता, 64 घ्यायचा होता. मग 64 घ्यायचा, 64 कट केला. कोण कोण राहिला आता, 87, 95, 71. आता 64 नंतर आपल्याला कोण पाहिजे, 71 पाहिजे. आता 64 नंतर 71 पाहिजे. ती होईल आपल्यासाठी 26 स्टेप. 19, 23, 32, 48, 52, 64, 71. 71 समोर घेतला आपण. आता 71 ला कट करतो. कोण कोण राहिलेले, 87 आणि 95. म्हणजे जे पाहिजे होतं ते आउटपुट आपल्याला किती स्टेपमध्ये भेटलं, इथं 6 स्टेपमध्ये भेटलं. म्हणजे टोटल आपल्याला स्टेप किती लागल्या, 6. आता परीक्षेमध्ये विचारत असताना आपल्याला काय विचारलं जातं, याच्यामध्ये किती स्टेप लागल्या, किंवा चौथी स्टेप कोणती, तिसरी स्टेप कोणती, दुसरी स्टेप कोणती, पाचवी स्टेप कोणती, किंवा पाचव्या स्टेपमध्ये डावीकडून दुसरा कोण, तिसऱ्या स्टेपमध्ये उजवीकडून पाचवा कोण. प्रश्न वेगवेगळ्या टाईपचे विचारले जातात. ही मांडणी थोडीशी महत्वाची. आता याच्यात काय केलं बघा आपण, आता हा झाला एक पॅटर्न थोडासा. आता याच्यात बरेच पॅटर्न आहे, बऱ्याच व्हरायटी. थोडंसं दुसऱ्या पॅटर्नकडे जाऊया. आता हेच इनपुट आहे, हेच आउटपुट. समजा मी असं म्हणतो तुम्हाला नंबर असेंडिंग ऑर्डरने पाहिजे. पण आता याला मी थोडंसं वेगळ्या पद्धतीने अरेंज करू शकतो. वेगळ्या पद्धतीने म्हणजे कसं, आता हेच इनपुट आहे, मी आता इकडून करत नाही ॲडजस्टमेंट. म्हणजे मी इकडून 19, 23, 32, 48 अशा पद्धतीने केलं. त्याच्याऐवजी मी असं येऊ शकलो असतं. त्याच्याऐवजी म्हणजे कशा पद्धतीनं, मी असं म्हणलं की मी पहिल्या स्टेपमध्ये 95 इकडून घेतला. लक्ष द्या. आता थोडंसं पहिल्या स्टेपमध्ये 95 इकडून घेतला. 95ला थोडंसं डॉट केलं मी. आता बाकीचे जशाल तसे लिहून घेतले. म्हणजे 52, 87, 23, 19, 64, 32, 71, 48. बाकी सगळे ॲज इट इज जशाल तसे लिहून घेतले. ही झाली आपल्यासाठी पहिली स्टेप. आता दुसऱ्या स्टेपमध्ये काय म्हणू शकतो मी, मला दुसऱ्या स्टेपमध्ये तिकडून कोण पाहिजे, दुसऱ्या स्टेपमध्ये मला तिकडून आता 87 पाहिजे. तर मग मी काय करणार, 87 कट करतो. 95च्या अगोदर इकडून 87 घेतला. उरलेलं इनपुट पुन्हा तसं लिहून टाकणार. उरलेले इनपुट तसं लिहून टाकणार. म्हणजे कोण कोण उरलं, 52 उरला, 23 उरला, त्याच्यानंतर 52, 23 नंतर इकडून कोण उरला, 19 उरला. 19 उरल्यानंतर तिकडं 64, 32, 71, 48 एवढे उरले होते आपल्यासाठी. आता तिसऱ्या स्टेपमध्ये काय करणार मी, तिकडनं आपण ऍडजस्टमेंट, आता पहिल्या क्वेश्चनमध्ये आपण ऍडजस्टमेंट कशी करत गेलो तो लेफ्ट हँड साईड. आता दुसऱ्या वेळेस आपण ऍडजस्टमेंट कशी करत येतोय, राईट हँड साईड. म्हणजे इकडून ऍडजस्टमेंट न करता इकडून येतोय. मग आता तिसऱ्या स्टेपमध्ये आपण काय करणार, 95, 87 नंतर मला कोण पाहिजे, 64 पाहिजे. मग 64 घेतला. आता बाकीचे पुन्हा आपण ॲज इट इज तसे लिहून टाकणार. कोण कोण उरले, 52 उरलाय, 23 उरलाय, 19 उरलाय, 19 नंतर आपल्यासाठी उरलाय आता बघा 32 उरलाय, 32 नंतर आपल्यासाठी 71 उरलाय, 71 नंतर आपल्यासाठी 48 उरलाय. ही झाली आपल्या तिसरी स्टेप.
आता चौथ्या स्टेपमध्ये आपण काय करणार, चौथ्या स्टेपमध्ये आपण बघणार आता 95, 87, 64च्या अगोदर कोण पाहिजे, सॉरी इथे आपण 64च्या ऐवजी इथे अगोदर 71 घ्यायला पाहिजे होतं, 71 घ्यायला पाहिजे होतं. म्हणजे अशा पद्धतीने ऍडजस्टमेंट इकडूनही केल्या जाऊ शकते, ऍडजस्टमेंट इकडूनही केल्या जाऊ शकते, आपल्याला फक्त बघत चालायचं. म्हणजे तशा पद्धतीने आपल्याला चालायचं. म्हणजे तुम्ही लेफ्ट हँड साईडनंच ऍडजस्टमेंट करावी असं काही नाही, राईट हँड साईडनं सुद्धा ऍडजस्टमेंट करू शकता. म्हणजे क्वेश्चन जशा पद्धतीने डिमांड करेल, क्वेश्चनची जी डिमांड असेल त्या पद्धतीने आपल्याला चालायचं. मग आता विद्यार्थ्यांचे काही म्हणणं असेल की याच्यात काही शॉर्टकट वगैरे नाही आहे का, आता आपण अशा पद्धतीने मांडणी केली, याच्यात काही शॉर्टकट नाही का, शॉर्टकट आहे. आता शॉर्टकट कशा पद्धतीने असू शकतो, आता मी असं म्हणलं की मला हे आउटपुट पाहिजे, आता आपण लिहित आहे डायरेक्ट लिहिलं. पण आता समजा मला असं सांगितलं की मला आउटपुट नाही पाहिजे, मला फक्त तिसरी स्टेप पाहिजे किंवा दुसरी स्टेप पाहिजे किंवा चौथी स्टेप पाहिजे, पाचवी स्टेप पाहिजे. फॉर एक्झाम्पल आपण असं म्हणूयात मला पाचवी स्टेप पाहिजे, आउटपुट नाही पाहिजे, काय पाहिजे, पाचवी स्टेप पाहिजे. पण पाचवी स्टेप नेमकी कोणती, आता बघा पाचवी स्टेप नेमकी कोणती, कसं घेणार आपण याच्यामध्ये. मी आता हे सगळं लिहित नाही बसणार, मी आता डायरेक्टली पाचवी स्टेप लिहितो. पाचवी स्टेप कशी लिहिणार मी, आता मी पहिल्या स्टेपला 19 घेणार, आता बाकी सगळं लिहित नाही. एवढं दिसतंय की दुसऱ्या स्टेपला काय घेणार, 23 घेणार, तिसऱ्या स्टेपला काय घेणार, 32 घेणार, चौथ्या स्टेपला काय घेणार, 48 घेणार. चौथ्या स्टेपला 48 घेतला, ही तिसरी झाली, चौथ्या स्टेपला 48 घेतला. आता एवढं माहिती की 48 नंतर 52 हा ऑटोमॅटिकली येणार आहे, मग 52 हा चौथ्या स्टेपमध्ये जा. 52 म्हणजे किती स्टेप झाली आपल्यासाठी, चौथी स्टेपच झाली. मग आता ही चौथी स्टेप झाली, 52 घेतला. आता त्याच्यानंतर कोण पाहिजे मला, पाचव्या स्टेपला मी 64 घेणार, पाचव्या स्टेपला 64 घेतली, ही झाली पाचवी स्टेप. आता उरलेले आपण काय करणार, ॲज इट इज जशाल तशी लिहिणार, ॲज इट इज जशाल तशी, ही पाचवी स्टेप झाली. मग आता उरलेलं कोण कोण आहे बघणार आपण, 87 उरला, 95 उरला आणि 71 उरला, ही झाली आपल्यासाठी डायरेक्टली पाचवी स्टेप. म्हणजे सगळंच लिहित बसायचं अशी काही आवश्यकता नसते. शॉर्टकटनं आपण सुद्धा याला इम्प्लिमेंट करू शकतो, शॉर्टकटनुसार सुद्धा आपल्याला चालता येत. ठीक आहे. आता हे आपण थोडंसं नंबरच्या बाबतीत बघितलं. आता हे अल्फाबेटच्या बाबतीत सुद्धा बघितलं जातं, अल्फाबेट सुद्धा असतात, जसे नंबर आहे तसे अल्फाबेट सुद्धा असतात. आता नंबरमध्ये आपण इथं फक्त काय केलं, हे नंबर आपण असेंडिंग किंवा डिसेंडिंग ऑर्डरने घेतले. आता नंबर घेत असताना नंबरच्या सगळ्या व्हरायटी याच्यामध्ये वापरल्या जाऊ शकतात. आपण सुरुवातीला इव्हन नंबर घेऊ शकतो, नुसते नंतर ऑड नंबर घेऊ शकतो, नंतर प्राईम नंबर घेऊ शकतो, नंतर परफेक्ट स्क्वेअर नंबर घेऊ शकतो, परफेक्ट क्यूब नंबर घेऊ शकतो, नंबरचे ॲडिशन करू शकतो, याचं डिजिटल रूटनुसार जाऊ शकतो, स्क्वेअर रूटनुसार जाऊ शकतो, क्यूब रूटनुसार जाऊ शकतो. म्हणजे सगळ्या व्हरायटी स्टेप बाय स्टेप ॲडजस्टमेंट करत असताना सगळ्या व्हरायटी. मग आपल्याला काय केलेलं असतं, आता तुम्ही माणसाला नेमकं कसं करायचं, कसं ओळखायचं. तर जनरली क्वेश्चन काय असतो की आपल्याला एक डेमो त्यांनी करून दाखवलेला असतो, एक क्वेश्चन त्यांनी आपल्याला सॉल्व्ह करून दाखवलेला असतो. आपल्याला फक्त ओळखायचं असतं की त्यांनी तो क्वेश्चन कशा पद्धतीनं सॉल्व्ह केला, तो क्वेश्चन ज्या पद्धतीने त्यांनी सॉल्व्ह केला त्याच पद्धतीनं, म्हणजे त्यांनी कोणतं लॉजिक वापरलंय तेच लॉजिक आपण पुढे कंटिन्यू करायचं असतं. म्हणजे एका प्रकारचा कॉपी पेस्ट प्रकार आहे. म्हणजे त्यांनी जे केलंय तेच आपण दुसऱ्या क्वेश्चनमध्ये, म्हणजे एखादा क्वेश्चन ते आपल्याला सॉल्व्ह करून दाखवणार, तो क्वेश्चन आपण बघायचा आणि तशाच पद्धतीने आपण दुसऱ्या क्वेश्चनमध्ये ते इम्प्लिमेंट करायचं, अशा पद्धतीनं असतं. आता हे ज्यांना आपण नंबरचं बघितलं, आता थोडंसं अल्फाबेटचं बघूया. अल्फाबेटचं बघत असताना थोडासा जनरली नेहमी क्लासमध्ये शिकवत असताना मी थोडा फिल्मी डायलॉग घेत असतो, तो डायलॉग रिपीट करतो. साला एक मच्छर आदमी को बना देता है. फिल्मी डायलॉग. आता हे आपल्यासाठी इनपुट आहे, हे आपल्यासाठी काय आहे, इनपुट आहे. आता मला आउटपुट कशा पद्धतीने पाहिजे बघा. याचं आउटपुट घेत असताना मी अशा पद्धतीने पाहिजे, मला हे अल्फाबेटिकल ऑर्डरने पाहिजे, अल्फाबेटिकल ऑर्डरने. आता अल्फाबेटिकल ऑर्डरने पाहिजे म्हणल्यानंतर मी समजा असं म्हणलं आदमी, पहिलं कोणी आदमी, मग कोणी बना, मग कोणी देता, मग कोणी एक, मग नंतर कोणी है, नंतर कोणी को, नंतर मच्छर, नंतर साला. हे आउटपुट आपल्याला पाहिजे. आता हे आउटपुट आपल्याला पाहिजे, हे आणायचंय, आता हे बनवायचंय. आता हे बनवायचंय म्हटल्यानंतर आपण आता स्टेप बाय स्टेप ऍडजस्टमेंट करणार आहेत. आता नेमक्या किती स्टेप लागतील हे आपल्याला बघायचं, नेमके किती स्टेप. आता याला मी थोडंसं शॉर्टकटने सोडवतो, डायरेक्ट थोडंसं.
आता शॉर्टकटने सोडवत असताना कशा पद्धतीने सोडवता येईल ते बघा थोडंसं. डायरेक्टली मी थोडासा शॉर्टकट वापरतोय. आता मी असं म्हटलंय, समजा मी असं घेतलं, किती स्टेप लागतील ते पाहिजे आपल्याला. आता सगळ्यात पहिलं तुम्ही एक बघा की साला इथं सुरुवातीला आणि साला तिथं शेवटी गेला, म्हणजे आता एवढं जरी आपण मोज म्हणजे त्याच्या समोर स्टेप लागणार आहे. टोटल स्टेप मध्ये कोण येणार? आदमी समोर. त्यावेळेस आपण मांडणी करणार इथं कोण येणार आणि बाकी मग यस ई एम असं येणार आहे. आता हे आपण लिहायचं नाही. आता आपण तसं फक्त ध्यानात ठेवा की याच्या नंतर यस. आता दुसऱ्या स्टेपमध्ये कोण येणार? बन येणार. ही दुसरी स्टेप झाली आपल्यासाठी. दुसरी स्टेप झाली तर कोण येणार? बन. आता बनाच्या नंतर कोणी यस आहे लक्षात ठेवा. दुसऱ्या स्टेपमध्ये बनाच्या नंतर कोण आहे? साला यस. आता तिसऱ्या स्टेपमध्ये कोण येणार? देता. देता घेतला आपण, ही झाली तिसरी स्टेप. आता दुसऱ्या स्टेपमध्ये देता नंतर कोण इथून चालू होणार आहे, म्हणजे कोण आहे? यस आहे. चौथ्या स्टेपमध्ये कोण येणार आहे? एक. ही झाली आपली चौथी स्टेप. एकला समोर घेतलं. मग आता एकच्या नंतर कोण आहे? चौथ्या स्टेपमध्ये एकच्या नंतर कोण आहे? यस आहे. आता एकच्या नंतर आपल्याला कोण पाहिजे? हाय. हे घेतलं आपण, ही झाली आपली पाचवी स्टेप. आता हायच्या नंतर पाचव्या स्टेपमध्ये कोण आहे? यसच आहे. आता सहावी स्टेपला जाऊ. ह्याच्या नंतर आपल्याला कोण पाहिजे? को घेतला, हे झालं सहावी स्टेप. केला समोर घेतलं, ही झाली आपली सहावी स्टेप. आता केच्या नंतर कोण आहे? यस आहे, पण मला पाहिजे कोण? यम. मग याला पण समोर घ्यावं लागेल, मच्छरला समोर घ्यावं लागेल. ही झाली आपली सातवी स्टेप, यम. आता कोण एकटा उरला? यस. एवढा. आता त्याला थोडी समोर घ्यायचं, तो शेवटी पाहिजे होता, तो शेवटीच उरलाय. म्हणजे टोटल किती स्टेप लागले आपल्यासाठी? 7. टोटल स्टेप लागले आपल्यासाठी 7. म्हणजे 7 स्टेपमध्ये आपल्याला जे पाहिजे होतं ते आउटपुट देते. आता हे जसं आपण इकडून करत गेलो ते आपण इकडूनही करत आणू शकतो. म्हणजे दोन्ही पद्धतीने जात आहेत. मग आता याच्यात सुद्धा वेगवेगळ्या व्हरायटी येतात. ते वेगवेगळ्या व्हरायटी कशा पद्धतीने येऊ शकतात की मी आता असं म्हणेल की हे जे तुम्हाला दिले, आता याच्यामध्ये आपण हे सगळं अल्फाबेटिकल ऑर्डरने अरेंज केलं. मग याच्यात वेगवेगळ्या असं समजा एक आउटपुट लिहितो. आता जे आउटपुट लिहितात त्याच्यात तुम्ही लक्षात घ्या की काय आउटपुट लिहिलंय, थोडंसं तुमच्या लक्षात यायला सोपं आहे. मी आउटपुट लिहित असताना असं लिहितो. आता याच्यात मी थोडासा एक चेंज केलाय, छोटासा काय चेंज केलाय? मी फक्त व्हॉवेल्स अगोदर घेतले आणि कॉन्सोनंट्स नंतर घेतले. व्हॉवेल फक्त अगोदर घेतले आणि कॉन्सोनंट, म्हणजे सुरुवातीला व्हॉवेल्स असेंडिंग ऑर्डरने घेतले, नंतर कॉन्सोनंट्स असेंडिंग ऑर्डरने घेतले. अशा पद्धतीने मग एक छोटासा चेंज, खूप काही मोठा चेंज केला अशातला काही प्रकार नाही, एकदम साधा छोटासा चेंज केला, तेवढे आपण ऍडजस्टमेंट केली. आता दुसरी ऍडजस्टमेंट काय करू शकतो बघा, मी याच्यामध्ये एक लक्षात घ्या. आता पुढचं जे इनपुट दिलंय तुम्हाला त्याला मी लिहितो थोडंसं वेगळ्या पद्धतीने. आता हे पण आउटपुट असू शकतं. आता याच्यात थोडंसं वेगळं लॉजिक कसं आहे बघा. आता तुम्ही जर बघाल तर याच्यात 2 अल्फाबेट आहे, याच्यात 2 अल्फाबेट आहे, याच्यात 4 अल्फाबेट आहे, याच्यात 4 अल्फाबेट आहे, याच्यात 4 अल्फाबेट आहे, याच्यात 4 अल्फाबेट, याच्यात 5 अल्फाबेट आहे, याच्यात 7 अल्फाबेट आहे. आता याच्यावर तुम्ही लक्षात घ्या, म्हणजे मी इथं कशा पद्धतीने ऍडजस्टमेंट केली की नंबर ऑफ अल्फाबेट इन ईच वर्ड, म्हणजे एका वर्ड मध्ये नंबर ऑफ अल्फाबेट किती, याच्यात 2 आहे, याच्यात 2 आहे, मग इथं 4 आहे, मग इथं 4 आहे, 4 4. मग आता इथं 4 4 4 4 टाईप झालं. मग याच्यात मी काय केलं की बना BDHS, मग ह्या 4 4 मध्ये मी अल्फाबेटिकली लावलं. आता हे अल्फाबेटिकली रिव्हर्स सुद्धा लावलं सोडू, म्हणजे मी असंही घेऊ शकलो असतो, म्हणजे इकडून एस घेतलं एच, म्हणजे अल्फाबेटिकल सरळ ऑर्डर सुद्धा असू शकते, अल्फाबेटिकल रिव्हर्स ऑर्डर सुद्धा असू शकते. म्हणजे वेगवेगळ्या व्हरायटी, तुम्ही सरळ अल्फाबेटिकल ऑर्डरने अरेंज करा, किंवा व्हॉवेल कॉन्सोनंटनुसार चाला, किंवा वर्डच्या साईजनुसार चाला,
कधी कधी वरच्या साईजनुसार न जाता आता समजा मी असं म्हणू शकतो की ई ची प्लेस व्हॅल्यू ई ची प्लेस व्हॅल्यू 5 आहे, के ची प्लेस व्हॅल्यू समजा आपण असं म्हणू, म्हणजे अल्फाबेटिकल ऑर्डरमध्ये ई किती नंबरला येतो, के किती नंबरला येतो, मग त्यांचे ॲडिशन, त्यांचे सबस्ट्रॅक्शन, म्हणजे एक प्रकारची वेगवेगळी कोडिंग आपण याच्यामध्ये ॲडजस्टमेंट करू शकतो. भरपूर व्हरायटी असू शकतात त्यामध्ये, असं काहीच नाही की व्हरायटी नेमक्या किती असतील काय असतील, भरपूर व्हरायटी येऊ शकतात, त्याला काही चॅलेंज नसतं. समजा वेगवेगळं म्हणजे कोडिंगचीच लँग्वेज आहे एका प्रकारची. आता हे झालं, आपण आतापर्यंत काय केलं, इथे एका स्टेपमध्ये एकच चेंज केला, एका स्टेपला एक चेंज केला आणि आपण पुढे गेलो. आता याच्यात दुसरी व्हरायटी काय असू शकते की एका स्टेपला 2-2 चेंजेस सुद्धा असू शकतात. आता 2-2 चेंजेस म्हणजे कशा पद्धतीने म्हणतो आपण, एखादं इनपुट घेऊयात समजा, आता तेच घेऊ आपण, समजा साला एक मच्छर आदमी असं घेतो. आता हे अल्फाबेट घेतले, आता याच्यामध्ये नंबर पण मिक्स करतो, थोडेसे नंबर अशा पद्धतीने घेऊयात आपण. थोडंसं घेतो समजा 52, 48, 87, 64, 95 असं घेतो. म्हणजे आता याच्यामध्ये काय केलं मी, नंबर सुद्धा घेतले आणि अल्फाबेट सुद्धा घेतले, दोन्ही पण केलं, दोन्ही पण ॲडजस्टमेंट केली. आता दोन्ही ॲडजस्टमेंट केली, आता मला फक्त इनपुट हे असं घेतलंय, आता मला आउटपुट असं पाहिजे. आता आउटपुट कशा पद्धतीने पाहिजे, आता याच्यामध्ये वेगवेगळ्या व्हरायटी असू शकतात. आता पहिली व्हरायटी मी काय घेतो की आदमी नंतर समजा एक मच्छर साला असं घेतलं, आदमी एक मच्छर साला समजा असं घेतलं. आणखी इकडून अल्फाबेट घेतो, समजा साला एक मच्छर आदमी को, साला एक मच्छर आदमी को असं घेतलं समजा. आता आदमी एक मच्छर असं घेतोय KMS, आदमी एक को मच्छर साला. म्हणजे याच्यामध्ये बघा तुम्ही आता अल्फाबेटिकल ऑर्डरने, अल्फाबेट कसे अल्फाबेटिकल ऑर्डरने. मग आता नंबर पण मी असेंडिंग ऑर्डरने घेतो. नंबर असेंडिंग ऑर्डरने घेत असताना सगळ्यात पहिला नंबर येईल बघा 48 नंतर येईल 52, 48 नंतर 52 नंतर 64 नंतर 87 नंतर 95, हे असं आपण आणलं. आता हे आणलं, आता हे आणत असताना वेगवेगळ्या पद्धतीचे ॲडजस्टमेंट करू शकतो मी. आता ॲडजस्टमेंट कसे करू शकतो मी, असं म्हणू शकतो मला आता इथं कोण पाहिजे, पहिल्या स्टेपमध्ये कोण पाहिजे, ए आणि 48. मग आता ए आणि 48 दोन्ही एकाच वेळेस समोर घेतले, ए आणि 48, आदमी आणि 48 दोन्ही एकाच वेळेस समोर घेतले. बाकीचे सगळे ॲज इट इज जशाला तसे लिहून टाकले, बाकीच्यामध्ये आपण काही चेंज नाही केला, बाकीचे जशाला तसे लिहून टाकले. आता दुसऱ्या स्टेपमध्ये काय करणार, मग मला 1 आणि 52 पाहिजे, मग 1 आणि 52 समोर घेतले, 1 आणि 52 समोर घेतलं, बाकीचे पुन्हा ॲज इट इज जशाला तसे लिहून टाकले. म्हणजे आता याच्यात आपण काय करतोय बघा, पहिलं आपण काही प्रश्न बघितले, पहिल्या प्रश्नामध्ये आपण काय बघितलं की आपण एका स्टेपला एकच चेंज करत होतो. आता इथं आपण एका स्टेपला किती चेंजेस करतोय, 2 चेंजेस करतोय, म्हणजे 2 अल्फाबेट सोबत घेतोय. आता कधी कधी 3 ते असू शकतं, कधी कधी 4 ते असू शकतं. आता याच्यात आपण काय केलं, दोन्ही एकाच साईडला घेतलं. आता कधी कधी आपण थोडंसं वेगळ्या पद्धतीने घेऊ शकतो. वेगळ्या पद्धतीने म्हणजे कशा पद्धतीने घेता येईल लक्ष द्या थोडंसं. आता मी आउटपुट लिहित असताना काय केलं, आता असं लिहितो आदमी, त्याच्यानंतर समजा एक को MS, त्याच्यानंतर समजा आपण घेऊयात 48, 52, 64, 87, 95 असं बघा. आता मी थोडीशी ॲडजस्टमेंट वेगळ्या पद्धतीने घेतो. म्हणजे कशी, आता मला हे पाहिजे असं नंबर घेत असताना मी इकडून अल्फाबेट घेतो ए आणि तिकडून नंबर घेतो 95, म्हणजे ए आणि 95 ला कट केला आपण, ए कट केला आणि 95 कट केला. आता बाकीचे पुन्हा जशाल तसे लिहून टाकायचे, मध्ये जशाल तसे लिहून टाकायचे. म्हणजे कोण कोण राहिला आता बघा, 52 राहिला, साला राहिला, 48 राहिला, 1 राहिला, 87 राहिला, मच्छर राहिला, 64 राहिला, त्याच्यानंतर 95 कटला, ए कटला, को राहिला, असं राहिला. आता दुसऱ्या स्टेपमध्ये काय करू शकतो मी, दुसऱ्या स्टेपमध्ये ए इकडून घेतला होता ना, आता मग इथं ई गेला आणि तिकडून 95च्या अगोदर काय करणार, तिकडून 95च्या अगोदर 87 गेला, तिकडून 95च्या अगोदर 87, म्हणजे एक अल्फाबेट तिकडून, एक नंबर तिकडून, एक अल्फाबेट तिकडून, एक नंबर तिकडून, अशा पद्धतीने सुद्धा चालू शकतो. म्हणजे व्हरायटी वेगवेगळ्या. आता दुसरा आणखी काय काय व्हरायटी केल्या जाऊ शकतात.
असं जसं आपण म्हणलो होतो. चला एक मच्छर असं घेतलं होतं आपण. नंबर घेतले होते समजा काहीतरी 52, 87, 64, 95, 48 असे काहीतरी नंबर घेतले. ठीक. आता हे इनपुट आहे बरोबर. आता आउटपुट आपण जसं सुरुवातीला असेंडिंग ऑर्डरने घेतलो तसं आपण डिसेंडिंग ऑर्डरने घेऊ शकतो. डिसेंडिंग ऑर्डर म्हणजे कशा पद्धतीने घेऊ शकतो आउटपुट. समजा असं म्हणलं एस नंतर एम नंतर के नंतर ई नंतर ए. आता हे डिसेंडिंग आणि नंबर डिसेंडिंगच असावे असं काही नंबर असेंडिंग असू शकतं, काही असू शकतं. तर नंबर असेंडिंग घेऊ समजा. आता नंबर असेंडिंग घेतले, हे थोडं जवळ घेतो. एस एम के ई ए. तर नंबर असेंडिंग घेत असताना 48, 52 नंतर 64, 87, 95 असं घेतो. आता याच्यात ऍडजस्टमेंट करत असताना मी थोडीशी वेगळ्या पद्धतीने पण करू शकतो. आता वेगळ्या पद्धतीने कशी करू शकतो बघा. आता पहिल्या स्टेपमध्ये मी इकडून घेतला ए आणि इकडून घेतला 48 बघा. ए आणि 48 घेतला. ए आणि 48 सगळ्यात लहान नंबर घेतला, सगळ्यात लहान अल्फाबेट सुद्धा घेतला, 2 घेतले. आता बाकीचे जशाल तसे लिहितो, बाकीच्या मधले जशाल तसे लिहितो. म्हणजे 52 राहिला, एस राहिला, 87 राहिला, त्याच्यानंतर 1 राहिला, 64 राहिला, एम राहिला, 95 राहिला, 4 राहिला बरं का. आता दुसऱ्या स्टेपमध्ये मी ऍडजस्टमेंट करत असताना कशी घेतोय, एचा इकडून ई घेतला बघा, इकडून ह्या साईड आणि 48च्या पलीकडून तिकडून 48च्या पलीकडून इकडून 52 घेतला, पलीकडच्या साईडने घेतला. पुन्हा मग आता 1 आणि 52ला कट केलं, बाकीचे पुन्हा मध्ये जशाल तसे लिहून टाकले, मध्ये ऍटिट्यूड जशाल तसे लिहून टाकले. आता पुन्हा तिसऱ्या स्टेपला काय करणार मी, ईच्या इकडून के घेणार, ही बाजू म्हणजे इकडे इनर आउटर साईडला फेकतोय आपण. इकडनं 48, 52, 52च्या पलीकडच्या साईडला 64 फेकला. म्हणजे चेंजेस होत असताना इनर साईडनं चेंजेस व्हावेत असं काही कंपल्सरी नाही. आपण चेंजेस हे आउटर साईडनं सुद्धा करू शकतो. त्याच्यात बऱ्याच व्हरायटी येऊ शकतात. इनर साईड चेंजेस असू शकतात, आउटर साईड चेंजेस असू शकतात, वेगवेगळ्या पद्धतीचे चेंजेस असू शकतात. आता दुसरं हे झालं अशा पद्धतीने. मग बऱ्याच व्हरायटी येतात. मग आता चेंजेस करत असताना आता दुसरे वेगवेगळ्या व्हरायटीचे चेंजेस करत असताना मी नंबरमध्ये आता हे नंबर लावत असताना समजा आता इथपर्यंत आपण पोहोचलो. बऱ्याच वेळेस याच्यानंतरही चेंजेस असतात. आता याच्यानंतर चेंजेस कशा असतील, आता हे 48 आहे, 52 आहे, 64 आहे, 87 आहे, 95. आता याला लिहित असताना मी खाली लिहितो 12, 7, 10, 15 आणि 14. आता तुम्हाला हे कसं आहे. आता इथं मी काय केलं, ह्या 2 नंबरची ऍडिशन केली. 4 आणि 8 किती झाले 12, 5 आणि 2 किती झाले 7, 6 आणि 4 किती झाले 10, 8 आणि 7 किती झाले 15, 9 आणि 5 किती झाले 14. आता इथपर्यंत आलो. आता इथून पुढची स्टेप मी अशी घेऊ शकतो. इथून पुढची स्टेप याला लिहितो 2, याला लिहितो 7, याला लिहितो 0, याला लिहितो 5, याला लिहितो 4. आता तुम्हाला हे कसं आलं. आता मी काहीच नाही केलं. आता इथं काय केलं, ह्या 2 डिजिटचं मल्टिप्लिकेशन केलं. 2 1 2, 7 1 7 ते 7 आहे. 1 0 0, 1 सोबत 0 मल्टिप्लाय बघायला म्हणजे 0, 5 1 5, 4 1 4. म्हणजे वेगवेगळ्या व्हरायटी येऊ शकतात. आता याच्यात फक्त आपल्याला आयडेंटिफाय करायचं असतं. आयडेंटिफाय करायचं असतं की नेमकं कोणत्या पद्धतीचं लॉजिक त्यांनी आपल्याला विचारलंय. मग आता हे आयडेंटिफाय कसं करायचं, तर आता याच्यासाठी आपल्याला जास्तीत जास्त क्वेश्चन आपल्या डोळ्यासमोरून जाणं गरजेचं आहे. जेवढे जास्त क्वेश्चन आपल्या डोळ्यासमोरून जातील, जेवढे जास्त लॉजिक आपल्या डोळ्यासमोरून जातील, तेवढं आपण त्याला आयडेंटिफाय करायला सोपं जातं. मग याच्यात बऱ्याच व्हरायटी आहे, बरेच पॅटर्न आहेत, बरेच न्यू पॅटर्न आहेत. काही न्यू पॅटर्नचे क्वेश्चन आपण उद्याच्या लेक्चरमध्ये डिस्कस करूयात. थँक्यू.